ताई, आज पहिल्यांदा आपण भगवंताच्या साक्षीनं या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक हाती प्रचंड बहुमताने सत्ता आणलेली आहे आणि आज श्री भगवंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी पहिल्यांदा खुर्चीवर विराजमान झालेला आहात. काय भावना आहात, काय सांगाल आपण? खूप छान वाटतंय. आता ही खुर्ची मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे, पण ह्या खुर्चीवर नुसतं बसायचं नाहीये, तर तुम्ही जो आशीर्वाद रूपी मला मताने इथं दिलेलं आहे खुर्ची निवडून दिली, तर त्या खुर्चीचा मला आता मान राखून तुमच्या सर्वांची सेवा करायची आहे. म्हणजे आता इथं मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर एक सेवक म्हणून आलेली आहे आणि मला जनतेची सेवा करायची आहे आणि याच्यासाठी मी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. त्यांचं जसं ध्येय आहे बार्शी सुजलाम सुफलाम, बार्शीच नाही बार्शी तालुका, तसं मी बार्शीचा विकास करण्यासाठी राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेला आहात, काय सांगाल या आनंदोत्सवाबद्दल? आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बार्शीचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या खऱ्या अर्थानं यांच्यावर विश्वास ठेवून ह्या बार्शीकरातल्या सर्व मतदारांनी आमच्या बार्शी शहरामध्ये जेवढे महायुतीचे उमेदवार होते ते 20 उमेदवार निवडून नगराध्यक्ष बहुसंख्य मताने निवडून दिले आणि हा उत्सव आम्हाला करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी बार्शीकरांचे आभार मानतो.